नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. जेई ॲडव्हान्सची एक्झाम झालेली आहे आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांसाठी जेई ॲडव्हान्सच्या ज्या स्कोरवर जे ॲडमिशन प्रोसेस होत असते त्यासाठी आपण IITची कट ऑफ सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण IIT बॉम्बे असेल, खरगपूर असेल या सर्वांची माहिती घेतलेली आहे आणि आता आपण घेत आहोत IIT हैदराबाद. तर IITचा लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद. तर हैदराबादची माहिती घेण्यापूर्वी आपण थोडीशी ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती घेऊ. तर IITs 23 IITs आहेत आणि या 23 IITच्या माध्यमातून जे टॉपचे जे IITs आहेत ह्यामध्ये Tier 1 असेल, Tier 2 असेल, Tier 3 असेल, याची सर्व ॲडमिशन प्रोसेस ही जेई ॲडव्हान्सच्या स्कोरवर होत असते. आता जेई ॲडव्हान्स एक्झाम कोण देतं तर जेई मेन एक्झाम असते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. ती जानेवारी आणि एप्रिलमध्ये 2 अटेम्प्टमध्ये होत असते. जवळपास 15 ते 16 लाख विद्यार्थी जेई मेन एक्झाम देत असतात आणि त्या एक्झाममधून सुरुवातीचे 2.5 लाख विद्यार्थी हे जेई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केले जातात. कॅटेगरीनुसार त्यांचं सीट डिस्ट्रीब्युशन असतं आणि IITमध्ये जे 2.5 लाख विद्यार्थी जेई ॲडव्हान्स एक्झाम देणार आहेत आणि ॲडव्हान्सच्या रँकवरच ही IITची ॲडमिशन्स होत असते. तर 18 मेला जेई ॲडव्हान्सची एक्झाम झाले आणि आता विद्यार्थ्यांना वेध लागले ते IIT ॲडमिशनचे. तर 2 जूनला हा निकाल येणार आहे आणि त्या रँक बेसवर IITचे ॲडमिशन्स होत असतात. तर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या IITs आहेत, त्या IITsमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, कोणकोणते कोर्सेस आहेत, त्यांचे कट ऑफ्स काय आहेत, त्यांची फीज काय, त्यांचे प्लेसमेंट्स काय आहेत किंवा त्या ठिकाणचे असलेले इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहे. त्यामुळे चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच फ्रेंड्स अँड रिलेटिव्हजना हा व्हिडिओ शेअर करा. तर सुरुवातीला पाहू तर IITs 23 IITs आहेत. त्या IITsमध्ये 17,760 ह्या सीट्स आहेत आणि यावर्षी 6,000 सीट्स इन्क्रीज होणार आहेत अशी न्यूज आहे, पण त्याचं सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं काही कन्फर्मेशन नाही आहे. तर 2024ची जी काय माहिती आपल्याकडे आहे त्यामध्ये 17,760 सीट्स या IITसाठी उपलब्ध होत्या. NITसाठी 24,209 सीट्स, IIITसाठी 8,546 सीट्स, GFT ज्याला आपण गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स म्हणतो त्यासाठी 9,402 सीट्स, अशा 59,937 सीट्स ह्या जोसा काउन्सिलिंगमध्ये उपलब्ध होत्या, ज्यामध्ये जवळपास 120+ इन्स्टिट्यूट्स होत्या ज्यांचं ॲडमिशन प्रोसेस होत असतं. आता जोसा काउन्सिलिंग म्हणजे काय तर जेई मेन आणि जेई ॲडव्हान्सच्या माध्यमातून तुम्हाला जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्या प्रोसेसला जोसा काउन्सिलिंग म्हटलं जातं. तर जोसा काउन्सिलिंगसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर डॉक्युमेंट्समध्ये आपण प्रत्येक भागामध्ये डॉक्युमेंटची माहिती देत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटबद्दल कुठलीही क्वेरी नसावी. तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लागणार आहे जो लेटेस्ट आहे तो, त्यानंतर ॲडमिट कार्ड, जेई मेनचं ॲडमिट कार्ड, जेई ॲडव्हान्सचं ॲडमिट कार्ड, क्लास 10चं मार्कशीट ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा चालेल, क्लास 12चं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. आता यामध्ये तुमचं जे 12चं मार्कशीट असतं त्या 12च्या मार्कशीटवर तुमची स्टेट इलिजिबिलिटी क्लिअर होत असते की कोणत्या स्टेटमधून तुम्ही 12th केलेलं आहे, त्यानुसार तुमचा होम स्टेट क्लिअर होत असतो. जर समजा तुमचं महाराष्ट्रातून जर तुमचं 12वी होत असेल तर होम स्टेट तुमचा 12वी येईल आणि अदर स्टेट जे आहेत ते OS मध्ये जातील आणि होम स्टेट तुमचा महाराष्ट्र राहील. त्यानंतर जेई मेन, जेई ॲडव्हान्स स्कोर कार्ड, जे विद्यार्थी जेई ॲडव्हान्सला क्वालिफाय झाले ते जेई ॲडव्हान्सचा लागेल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना जेई मेन्स लागेल. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कॅटेगरी जे आहे ते SC, ST, OBC, HL, जनरल, EWS यांना सर्व जे सर्टिफिकेट्स आहेत ते सर्व तुम्हाला सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्येच लागेल. त्याचं फॉर्मॅट तुम्हाला जोसा काउन्सिलिंगच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, तर ते तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून कुठलीही अडचण येणार नाही. त्यामध्ये विशेषतः OBC, HL आणि जनरल EWS जे आहे या विद्यार्थ्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते 1 एप्रिल 2024 नंतरचं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर क्रॉस बँक चेक कॉपी किंवा बँक पासबुक. आता हे कशासाठी लागतं, ज्यावेळी आपले जोसा काउन्सिलिंगचे राऊंड होतील आणि राऊंड 1, 2 मध्ये तुम्हाला एखादी सीट अलॉट झाली आणि सीट अलॉट झाल्यानंतर तुम्हाला सीट ती ॲक्सेप्टन्स, ज्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स, ज्याला विलिंगनेस म्हणतो आपण, तर विलिंगनेसमधली जी प्रोसिजर असते त्यावेळी आपल्याला आपण जे काही पेमेंट्स करतो, ज्यावेळी आपण एखादी सीट ॲक्सेप्टन्स फ्री असते, फीज असते. जर SC, ST कॅटेगरी किंवा PWDला मागच्या वर्षी 17,500 फी होती आणि बाकीच्या कॅटेगरींना 35,000 ही फी होती. तर ही फी ज्यावेळी आपण एखाद्या वेळी विड्रॉ करतो तर विड्रॉ करताना आपले अकाउंट डिटेल्स मिळावेत म्हणून क्रॉस बँक चेक दिला जातो, ज्यामध्ये तुमची जी काही विड्रॉ केल्यानंतर तुमची जी काही पेमेंट्स आहेत ते रिटर्न येतं. यामध्ये मागच्या वर्षी 5 राऊंड होते जोसाला आणि CSABला 2 राऊंड, 1 राऊंड मागच्या वर्षी कमी केला होता. मेडिकल सर्टिफिकेट आपण पुस्तकामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे.
तर मेडिकल सर्टिफिकेटची कॉपी MBBS डॉक्टरकडून सही करून घ्यायची आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असेल ते चालतं तुमचं. जर कॅन्डिडेट PWD मधून असेल तर PWDचं ज्यांचं जे UID कार्ड आहे ती UID कार्ड आपल्याला तिथं लागेल. त्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला सध्या तरी एवढे डॉक्युमेंट्स लागतात. तर IIT हैदराबादमध्ये पाहिलं तर IIT हैदराबादमध्ये टोटल इनटेक हा जवळपास 595 सीट्स प्लस म्हणजे 595 प्लस सीट्स उपलब्ध आहेत. आणि ह्याचं जे NRF रँकिंग आहे हे 8 आहे आणि NRF रँकिंग 8 आहे. आणि IIT हैदराबाद हे तुम्हाला तेलंगणा स्टेटमध्ये येतं आणि हे जर NRF रँकिंग 8 आहे, टॉप 8 मध्ये ही इन्स्टिट्यूट येते. त्याचं हायेस्ट पॅकेज हे 1 करोडच्या आसपास आहे, प्लस मायनस 1 करोड आहे. आणि इथे अवेलेबल सीट्स या जवळपास 595 प्लस मायनस सीट्स आहेत. तर आता आपण पाहूया या ठिकाणी कोणकोणत्या ब्रांचेस उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता सर्व विद्यार्थ्यांची जी आवडती ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे उपलब्ध आहे 4 इयर्ससाठी. त्यानंतर बायोमेडिकल, ज्या विद्यार्थ्यांना बायोमेडिकलमध्ये जायचं तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सुद्धा 4 इयर्सचं इथं उपलब्ध आहे. बायोटेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मेटिक्स तर हे सुद्धा इथं 4 इयर्सचं आहे. केमिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 4 इयर्सचं सुद्धा इथं आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सुद्धा 4 इयर्सचं इथं आहे. म्हणजे कॉम्प्युटेशनल इंजिनिअरिंग 4 इयर्स आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4 इयर्स हे दोन्ही वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग IC डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हा सुद्धा 4 इयर्सचा कोर्स जर विद्यार्थ्यांना करिअर करायचा असेल तर ह्या कोर्सच्या माध्यमातूनही विद्यार्थी करिअर करू शकतात. त्यानंतर इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्सचं, इंजिनिअरिंग सायन्स आहे 4 इयर्सचं, इंडस्ट्रियल केमिस्ट्री सुद्धा चांगली ब्रांच आहे, ही सुद्धा 4 इयर्सची इथं उपलब्ध आहे. मटेरियल सायन्स अँड मटेरियल इंजिनिअरिंग ही सुद्धा ब्रांच इथं उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग 4 इयर्सचं सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन्स घेऊ शकतात. ॲडमिशन घेण्यासाठी बेसिक एलिजिबिलिटी तुमचं JEE मेन क्वालिफाय केल्यानंतर JEE ॲडव्हान्सच्या रँकवर हे होत असतं. त्यानंतर आपण याचा कट ऑफ पाहू. तर कट ऑफ पाहताना आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहतो. तर IIT हैदराबादचा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरीसाठी 649 तुमचा रँक आला पाहिजे. ओपन फिमेलसाठी 1809 1809 मध्ये तुमचा रँक आला पाहिजे. जनरल EWSचा 112च्या आतमध्ये रँक आला पाहिजे. जनरल EWS फिमेलचा 356च्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे. OBC NCL जनरलचा 284च्या आतमध्ये रँक आला पाहिजे. OBC NCL फिमेलचा 373च्या आतमध्ये तुमचा रँक आला पाहिजे. जनरल SC कॅटेगरीसाठी 180चा रँक आहे आणि SC फिमेलसाठी 363चा रँक आहे. हा कट ऑफ राऊंड 1चा आहे. यामध्ये टोटल 5 राऊंड होत असतात. CSAT मध्ये कोणतेही IIT पार्टिसिपेट होत नाही, त्यामुळे या ठिकाणी ब्रांच चेंजचे ऑप्शन हे अलाव असतात. तुम्हाला जर त्या ठिकाणी जाऊन ब्रांच चेंज करायचे असेल तर त्या ठिकाणी तो ऑप्शन अलाव असतो. तर या पद्धतीने आहे की तुम्हाला हे लागत असतं की हे जर तुमचा रँक येत असेल तर तुम्ही IIT हैदराबादचा नक्की विचार कराल. त्याचबरोबर 12वीचे जे मार्क्स आहेत तर 12वीचे जे क्वालिफाय मार्क असतो ज्याला आपण एक क्वालिफाय स्कोर म्हणतो, तर हा 12वीमध्ये ओपन OBC आणि EWS या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 75%, तसेच SC ST कॅटेगरींना 60, SC ST PWDचे कॅन्डिडेट आहेत यांना 65% कॅन्डिडेट किंवा टॉप 20% स्कोर हा तुमचा लागत असतो. तर IIT हैदराबाद हे NRF रँकिंग 8 आहे, टॉपचं कॉलेज आहे. तुमचा जर रँक त्यामध्ये येत असेल तर तुम्ही ह्या कॉलेजचा नक्की विचार करावा. धन्यवाद. माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना ही माहिती शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.